पुण्यामध्ये आज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 148व्या दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं आयोजित केलेल्या दीक्षांत संचलनात NDAचे छात्र सहभागी झाले होते। यंदा 17 महिला कॅडेट्सची पहिली तुकडी प्रबोधिनीमधून उत्तीर्ण झाली। त्यांचा देखील या संचलनात सहभाग होता। 3 वर्षांच्या खडतर प्रवासानंतर सैन्य दल आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इतिहासातला मोठा क्षण आज या निमित्तानं अनुभवायला मिळाला। You can now see the cadets march forward to the martial tune of Kadam Kadam Badhai Ja. 123rd course, Gone Squadron, and his co-pilot was squadron leader Nikhil. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगानं महिलांना प्रबोधिनीमध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी दिली होती। त्यामुळे आज उत्तीर्ण झालेल्या या महिला कॅडेट्सची तुकडी संरक्षण क्षेत्रातल्या महिलांच्या सहभागाचं महत्त्व अधोरेखित झालं। या 17 महिला छात्रांनी संचलनानंतर पुशअप्स मारून आपला आनंद साजरा केला। या दीक्षांत संचलनाला मिझोरामचे राज्यपाल जनरल निवृत्त VK सिंग, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, NDAचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग यांच्यासह लष्करी अधिकारी उपस्थित होते। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर याबाबत